हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विधुम् आद्यमीशं वन्दे भवग्नं हमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च जन्मस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। श्री सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो युधिष्ठिरानं हांव संन्यास घेता रानावता म्हणटना भावंडांनी द्रौपदीनं तशीची नारद महर्षीनं पुरजनान ताका उपदेश दिवचे आसा तूं करचें सम न्ही म्हूण. देवस्थान म्हणलेले ऋषीनं युधिष्ठिराक राजधर्म म्हळ्यार कसलो म्हूण सांगून तूं ग्रस्त आश्रम आसा यज्ञ सकट करी म्हूण सांगचें आसा. व्यास येताची व्यास असतात त्या निशंक लिखिताल काणी सांगताची. सुद्युम्न रायाले राजधर्म पालनेचे महत्व सांगताची. ताजे नंतर हयग्रीव चरित्र सांगताची. सेनजिताल उपदेश सांगताची. जल्लारी युधिष्ठिर ऐकयना. त्याग करचे श्रेष्ठ म्हूण सांगून हांव म्हाका बेजार जातरस हांव शरीर त्याग करता म्हणटना आतां व्यास महर्षी तुका अश्म महर्षीनी जनकाला एक संवाद सांगता. ताजे निमती तुका समाधान जाता पळय म्हणटाची. आनी सांगतरस पळय अश्मगीता म्हणस त्याची तुका सांगता. एकलो जनकरायो आशिल्लो तो अश्म म्हणलेले एक ब्राह्मणा लागीं तागेले मनांत आशिल्लो पुराय संदेह सांगता. तो सांगता पळय जिवनांतू आयली नंतर कुटुंब वृद्धी जावचें म्हणस नाश जावचें म्हणस ऐश्वर्य वृद्धी जावचें म्हणस नाश म्हणस ते जातर आसता न्हय. जाल्यार त्या वेळार आमगेले उद्धार जावका कल्याण जावका म्हणून अपेक्षा करचे मनीसू ताणें कशें सुका म्हणून तेदना तो अश्म आनीक सांगता काय अश्म महर्षी सांगता काय राया तुका गोत नवे आम्हाला घर बादूकून येतनाची कर्म पुळ्ळे प्रारब्ध कर्म तागेले ಒಟ್ಟು येता. सुख दुःख इत्यादी चरड दुखून आतां चेडवांनी रडचे ते तांकां दुःख जेल्यार न्हय तांणी किडकिडेवचे हांसचे हे पळय सूख जेल्यार म्हळ्यार चेडू बाळा काही सोडलेलें ना. सान आसतना कर्मानुसार जावन सुचे सुख दुःखादी सोडलेलें ना जाल्यार आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार मनशाक जन्म आयले कुडले ताका ते अहम देहाभिमान येताची येता. जता हांव मेगेल वंश चांग वंशू हांव भारी बुद्धंतू सादारणत न्ही असल पुरे अहंकार आयले म्हूण जाल्यार मनशाल बुद्धी भ्रश्ट जाता. ते कोण भ्रश्ट बुद्धीचे म्हळ्यार गर्विश्ट दर्पिश्ट कोण आसा तो सदा सर्व काळ सूख भोगच्यांतूची आसक्ती दवरून घेवन आसता. मिगेल वंश श्रेष्ठू मिगेल अन्न मन जाय जाल्यार कोरून दवरला मिगेल सूख भोगचे खातीरच असल पुरे तागेले मना येता. आनीकी स्वतू हे आनीकी व्यापार व्यवहार करून दुड्ड चड करूं पळयता सूख भोगूक पळयता. जाल्यार जनकराया विश्वांत कितले सूख भोगू पळोवो तागेले म्हणलेले एक दुःख कर्म प्रारब्ध प्राप्तीचे सूख आशिल्ली तशी दुःखय तागेले म्हणलेले ताका आसतची आसता. तशी एक कसं न्ही म्हूण म्हळ्यार जननशिलाक मरणस मरणशिलाक जननस ताजे मध्येन तो आदी व्याधी जरा असल पुरे बाद आसता. खंयच्यो मनीस जेवो जरा मरण अतिक्रमण करून वच्चाक जायना. तो जाय जाल्यार अखंड भूमंडला चक्रवर्ती जाल्यार जेवो सक्कड जैसून घेवो सक्कडी सुखो भोग साध्य करून घेवो जाय जाल्यार तितली संपत्त तो तागेले वश करून घेवो कितले गळसून घेवो जाल्यार सुख दुःख
जरा व्याधी आणि मरण हें चुकोचक कोणाच्यानय जायना. सूख येतना सूख भोगू का भोगना म्हणल्यार जायना. कश्ट येतना म्हाका कश्ट नाका आशिल्लें सूख जाय आशिल्लें म्हूण म्हणल्यार जायना. म्हाका संपत जायी 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 म्हणल्यार मेळना. नक्क 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 म्हणल्यार जेन्ना मेळो पुरो. तशीच मरण नाका म्हणल्यार जेन्ना मरण येवच्या पुरो. भग्य येवच्या पुरो. तेची मरण जायी 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 म्हूण आश करतले जन नाना व्याधीन पिडन पावतले जन म्हाका केद्दन मरण येता म्हणल्यार ताका मरण येवचें वेळ जेवच्या पुरो. हाका पुरे कारण कसं म्हळ्यार प्रारब्ध कर्माचें फल. तशी मनुष्य जन्मा येतना जेवो, व्हड जातना जेवो, किशोरावस्थे जेवो, वृद्धाप्यांत जेवो, सूख आनी दुख्ख त्याग करचें कोणाच्यानय साध्य जायना. अनभविसूं का जाल्यार मनशाला एक बुद्धी कसं म्हळ्यार आमकां सूख मात्र असो कश्ट नाका म्हूण म्हणचें. जाल्यार कश्ट नाका म्हळ्यार कश्ट येवच्या वेळार येता. सूख जाय म्हळ्यार सूख येवची वेळ न्हय म्हूण जाल्यार सूख मेळना. तशी आनीक कसो गोतसो पळय आमकां केलो जन नज्ज म्हूण आसता अप्रिय जन आमकां नाका म्हूण जाल्यार तांगे लोट सहवास करूंक जाता. तेच केलो आमगे प्रितीच आसताची. हांगे लोट हांव मस्त काळो सुका म्हणल्यार थंय वियोग जत्ताची आसता. दुड्ड मेळो पुरो अर्थप्राप्ती म्हणटाची. जेवो दुड्डू नाश जावन वचच्या पुरो. हे पळय तांगेले प्रारब्ध कसो आसा ताका समजावनू आसता. पळय व्हड व्हड डॉक्टर्स वैद्य म्हणटाची तांकां रोग येता नवे. व्हड व्हड ज्ञानी आसाची तांकां आदी व्याधी आसता. देहान मस्त बलिश्ट आसच्या पुरो जाल्यार मानसीक जावन कसले दौर्बल्य आसच्या पुरो. श्रीमंत जावन आसच्या पुरो जाल्यार खायना नशी राबचे तसले रोग येवच्या पुरो तांकां. तशी पुराय हाका अदृश्ट दुरादृश्ट म्हणचें. एक चांग कुलान तूं जन्मा येवका जाल्यार आरोग्य चंद्रूप सौभाग्य सर्व सूख भोगूका जाल्यार अदृश्ट जावका. तशी आनी पळय संतीपुत्र हा सुभव हो दरिद्राणाम अनिच्छताम. मस्त दरिद्र जनाक यो आमकां चेडू नाकाची नाका नाकाची नाका पुरो तांकां पोसुचें जायना म्हणल्यार तांणी बहुपुत्राचे जाताची मस्त पुत्र जाता तांकां. तेची एकलो मस्त दुडवाळ आसा कुबेर इतले ऐश्वर्य आसा. ह्या भोगू एक देवान चेडू दिवका आशिल्लो म्हणल्यार ताका चेडू जायना नशी आसच्या पुरो. ह्या पुरे पळय विधी चेश्टा म्हणटाची अत्यंत विचित्र जालेले. खावच्याक दांत आशिल्ले जनाक चण घेवन खावच्या दुड्ड आसनाके. घरा बरी चण आशिल्ले जनाक खावच्याक दांतू वसनाके. आतां आमी पळयताची ज्या जेल खावची योग आसा डॉक्टर तुका BP आसा मीठ तिखशी मिठशी खावचेनाच. तुका शुगर आसा गोडशें खावचें मेळताण खावची कसं न्ही. दुड्ड आसता गेल्यार मस्त ज्या जेल्ले आश बरीत खावीत जाल्यार तागेले देहा जायना असल पुरे. तशीची दृश्यते न्याप्रती कामन्न निष्क्रांतो अथवा पुनः म्हळ्यार केलो संदर्भांतू धर्म उल्लंघन करयना नशी पाप म्हळ्यार करयना आशिल्ले मनुष्य मस्त आपत्तांत पडता. केलो कडेन धर्म अतिक्रमण करून दुश्चारित्र्याचे दुष्ट वर्तनेचे आनी पुरे विपरीत सुखांत आसताची. तेदना जन म्हणटाचे अयो मस्त चांग काम केल्यार अशी पुरे वायट भोगूंक जाता. ताजे पयशे आमी बिडबीस आसची लायक सुकार आसताची म्हूण सांगून अशी पुरे दिसता. मागीर केलो पण पळय जाय जाल्यार सूख भोगच्या आसता ऐश्वर्य आसता सकड आसता अकाल मरण प्राप्त जाता तांकां. तेची मस्त दळिद्रता मस्त दुख्ख देहान मस्त व्याधी अशी आशिल्ले जन केन्ना मी मरताचे म्हूण लेखल्यार मरना नशी आयुश्य पुर्ती आयुश्य 100 काल तरी जन्म ह्या जीव आसतना आसताची. तशी पळय विपर्यास म्हणचे न्हू म्हाका. ताका पापा दळिद्र मनीशू ताका खावच्या जेवच्या ना पळयतले जन ना तसल मनीशू 100 वर्ष जाल्यार वंता देवा म्हाका एक पण धरून जिवीत म्हूण म्हणटा तो इतली कश्ट आसा. आश्रय दितल नाची चेडू बाळ पळयनाची दुड्डू ना हांगेल्या तांगेल्या मागून जीवन कोरका खंयच्या अनाथाश्रमा वृद्धाश्रमा राबोवका म्हाका तूं व्हरून जिवे म्हळ्यार तागेले पुर्ती सरयना. तसो लेख कितले काळ जाल्यार तो वांचून आसता दुख्ख भोगून आसता. तेंची सुकार आशिल्ली चेडू आरामेर जीवन करता रसाची कसले कश्ट ना म्हूण जगला सटक मरताची. हे विधी विपर्यास म्हूण म्हणटाची नव्हे. तशी सामान्य जावन पळय मस्त खावची योग आशिल्ले जनाक
तांकां कसले आरोग्य समस्या असता. सम भूक असून खावया म्हण म्हणलें जेन्ना दळीत असता. असल पुरे जिवनांत पळयताच पळय. अश्म महर्षी जनकराया या पुरे सांगतरस कळव्या. आनी एक कसं नेम म्हणल्यार यथा काष्टम जीवन म्हळ्यार कसले म्हूण सांगता. यथा काष्टम च समये आता महोदय. एक समुद्र जेव्हा एक व्हडली वर रावदा म्हणल्यार तांद भितर खंय दुखून रुक्काचे राक्कड पुरे वळण येता. त्या कितली दूर ते वट एका आड्डोळ न्हू वतर आसता. मागीर हो पास खंय एक कडेन दूर जावन विंगड कडेन वचून आसता. तशीच जीवन हें समुद्र कसले भवसमुद्र संसार समुद्र म्हणलेलांतू दोन्ही प्राणींगेल समागम जाता. कशी राकड ओट्ट येवन सुमार दूर ते ओट्ट वळण मागीर विंगड जाता पळय तशी खंय दुखून दोन जीव ओट्ट जाताची. कितली काळ ते तांणी ओट्ट आसताची मागीर वियोग जाता तांकां. तशी एक पळय खंयची संवसारांतू आनू अम्मा पूतू धुव अशी एक संबंदार आसताची. तांगेल वेळ जाल्ले कुडले राकड विंगड जाता पळय तशी विंगड जाता आसता. हे जीवन अशीची. आनी एक कसं म्हळ्यार एक आनम में माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानी च संसारेषु अनुभूतानी कस्य वा वयम. आम्ही पुरे ह्या संसारांतू कितली जन्म घेवन येनीच वेळ दोळते म्हणटना कितली आनम जाल्ल्यांची आमकां कितली चरडूं जाल्ल्यांची कितली बायलो जाल्ल्यांची कितली बामण जाल्ल्यांची जाल्यार आमकां खंयचे जन्माचे संबंद अनेक जन्मांत उडकास व्हरना. आमकां तांणी कसो संबंद जावनाशिल्लीची ह्या जन्मांत तांणी आमगे लोटयल्याच वेळार कसले ना कितली जन्म आमकां येवन जाला. आमी कितली जन आनम्मा कितली चेडवांक आनम्मा जाल्ल्यांची कितली आनम्माल चेडूं जाल्ल्यांची कितली बामूण बायल जावन आसाची. खंयची जन्मांत कोणाक खंयची आनम्मा कोणाक खंयची चेडूं कोणाल बायल कोण बामूण हें पुरी आमकां आतां गोत्तस वे. फुडली जन्मांत म्हाका बामूण जावन कोण आशिल्लो पूत जावन कोण आशिल्लो आनो जावन कोण आशिल्लो अम्मा जावन कोण आशिल्ली धूव जावन कोण आशिल्लें वे माय माव कोण कसलें गोतना. ह्या जन्मांत मात्र आमकां उडकास आसता. ह्या जन्मांत पळया बामूण बायल आनू अम्मा माई माव बंधू बळग भाव भयण्यो पुरे आसताची. जाल्यार ह्या जन्मा मान तांणी आमगेले तो आमगेल भाव ही मेगेल भयणी यो मेगेल आनू ती मेगेल अम्मा हान्नी मेगेल माय माव हे मेगेल हान्नी मेगेल बामूण अशी पुरे आमी सांगताची. जाल्यार तांगेल वेळ येतना तांतान तो मेगेल आनू आशिल्लो आतां गेल्ला अम्मा आशिल्ली गेल्ली मेगेल बायल पयरती आशिल्ली आजी गेल्ली बामूण आशिल्लो म्हाका गेल्लो अशी न्हू पुरे जेवचे कोणेय आमगेलो ओटू परिपूर्ण आमगेले आयुश्य तितली काळ येतावे ना नवे तांणी मेल्लींची तांणी काही आमी तांकां ते आत्माक ते शरीर सोडून चमकलेले आत्माक हांगाचे संबंध शरिराचे पुरे विसरून वता. अनेक खंयची शरिरांतू तांणी जन्मा येताची त्या वेळाक तांकां आमगेले उडगासूय आसना. अनेक शरीर मेळूतय पूण पुर्व जन्मा स्मरण आसतलें मेळ्ळी नंतर तांकां कसले उडगास आसना. तशें जावन ज्ञान म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार हांव कोण कशे खातीर हांगा येयला कोणाल हे संबंद पुरे म्हाका कशे खातीर येयला हांव म्हगेल जिवनाचो उद्देश कसले हे पुरे प्रश्न घाल्यार आमकां आमगेले प्रश्नेक उतर मेळटा. मनशाल जीवन देवाक पळोवचे खातीरची म्हूण कळटा. तशीच हे संवसार चक्र म्हणटाची न्हय हे संवसार चक्रांतू चक्र घुंवतर आसता. त्या वेळार ते चक्र गुविल तशी तंतुकून एकक भायर वतर आसता. आनू अम्मा अण्णा तम्मा बंधू बळग बामूण बायल पुरे ओटू वचताची. तांगेल वेळ जाले कुडले तांणी विंगड वचून वताची न्हय. तशें जावन ज्ञानशील जन तांणी तांगेले आश्रम धर्म पालन करताची. श्राद्ध तर्पणादी कार्य म्हळ्यार पित्र यज्ञ म्हणटाची. देवता संबंध पूज धर्मयज्ञ देवयज्ञ म्हणटाची. धर्मकार्य हे पुरे आचरण करून तांगेले वर्णाश्रमा विहित जावनाशिल्ले धर्म पालन करून मोरका. शिवाय जावन हांव सुरवें मरता म्हणल्यार जायना कळ्ळें. आतां तूं म्हणटरस न्हय युधिष्ठिरा तेंचे अश्म महर्षी जनकराया त्याचे सांगतरस कोणेय मरता म्हूण लेखले कुळ्या मरू जायना. कोणेय मोरका म्हूण लेखल्यार मरू जायना. जाल्यार
केदन कसल जेवका तेदन आम्ही काही लेक्क ना नसलं रे जावन वता. तशी अश्म महर्षी जनकराया सांगता पळय, तुका तुगेल ल्हान कैस, तुगेल आज्जू कैस, तुगेल अम्म कैस, तुगेल आजी पिज्जी पुरे कैसाची दिसता वता न्ही ना न्हय जेवो तांकां तूं दिसतवें ना इतं म्हळ्यार तांकां अनेक देह मेळून जावनश्च पुरो तांणी अनेक देहान तूं जन्म आयलेंचे म्हूण जाल्यार तुगेल उडगास जाता तांकां सना तूं हे देह आस तितले काळ तांगेल पुरेजनाल उडगास करता मागीर तुकाय तांगेल कसले उडगास आसना म्हूण सांगून सांगता. तशें न्हू तुगेले आश्रम वर्ण ताजे धर्म निश्ठेन परिपालन करी, गुरु शुश्रूश करी, वेदशास्त्र अध्ययन करी, मागीर ग्रस्त आश्रम स्वीकार केला री ग्रस्त आश्रमान तूं सर्व पंचयज्ञ तूं कोरका जाता. आनी एक ग्रस्तान कशें सुका म्हूण सांगला पळय तशी तूं आसोका जाता. तशीची धर्मराया ही काणी हे विशयो उपदेशो विदेहराय जावन आशिल्ले जनकाक अश्वमुनीन दिल्लेले त्या वेळार तागेल कसं एक दुख्ख आशिल्लें तवय अशीची ग्रस्त आश्रम सोडून हांव संन्यासी जाता म्हूण येयलो. अश्व महर्षीलो उपदेश आयकून तो वापस तागेल्या रमणे वचून तो राज्यभार करता. तशी पळय अश्म महर्षील उपदेशान जनकरायाक सर्व मोह शोक त्याग केले न्हू ताणें आनी तागेले वापस क्षत्रीय धर्म अनुसार जावन राज्यभार करनी मे तशी पळय त्या विशय तुका सांगला ते आयकून तुवय तुगेले क्षत्र धर्मानुसार जावन राज्यभार करी म्हणून कसं जाल्यार युधिष्ठीर उरले ना की न्हू तो बसतकय त्या वेळार अर्जून सांगतकय कृष्णाले गे कृष्णा हाक्का हागेले चिंता दुख्ख उणी कोरच्या कोणाचें न्ही जायना कितकी साक्षात वेदव्यासान ताका उपदेश दिला रे तागेलें दुख्ख काही उणी जाल्लेलें ना कळ्ळें. हाक सम करचें कशें म्हूण आमकां कळना कृष्णा तुका साध्य जाता म्हूण लेखला आमी तूं तागेले ताका कसं म्हूण सांग पळय युधिष्ठीरू कृष्णाले उत्तर उल्लंघन केल्लो न्हय की ताका म्हळ्यार सान आसतना दुखून कृष्णाक न्ही धर्मरायाक भारी प्रीती आशिल्ली. अर्जुन आनी कृष्ण भारी प्रीती कृष्ण अर्जुन म्हणून ओटून नांव आमी काडटा जाल्यार भीम धर्मराय म्हळ्यार तितली प्रीती ताका. तशी वा कसं करतकय गोसवे कृष्ण युधिष्ठिराल दोन बुज्जाकय धरून तागेले सायडा गुंडांक घेतकय आनी ताका फरडी करतरी हांसयतरी उलयतकय कळ्ळें. आनी सांगतकय हे धर्मराया कसलें तूं ह्या म्हणटा दुख्ख करता आतां युद्ध जावका म्हूण लेखिल्लें जावन गेल्ली न्हय आनी आतां रणांगणां तान्नी मेल्लीची हान्नी मेल्लीची म्हणून तूं लेखला रे वापस काय तान्नी येताच वे कितले दुख्ख करी कितले तांणी आमकां जाय आशिल्लें म्हूण लेख मेल्लेले जन वापस तुगेले दिकडे येयनाची कळ्ळें. आतां स्वप्ना भितर आमी निदान तूं दट्ट दळिद्र जावन अशें लेखलो निदान भितर व्हड सपन पडोवच्या पुरो व्हडो तांचो जालो जेवो राय जाल्लो जेवो कसो कितें पळय ಕನಕದಾಸಲೇಖ ಗೀತಸ್ ತಿರುಕ್ಕನೋರ್ವ ನೂರ ಮುಂದೆ ಮೃಕು ಧರ್ಮಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗುತ್ತಿದ್ದಲೊಮ್ಮೆ ಕನಸು ಕಂಡನಂತೆನೆ म्हणून म्हळ्यार एकलो बीक मागून एक धर्मशाले येवन न्हिदल पाप ते न्हिद्दा भितर ताका एक सपन राय गेल्लो रायाक पूत नाशिल्लीची कळ्ळें. रायाल हसतिले सांडिलांत माळ दिवन हस्ती कोणाल गळे माळ घालता ताका राय करचें म्हणून ताणें हें बीक मागतल्याक माळ घाल्ली वा राय जाल्लो अशी पुरी काणी ती बद्दवे जाग जाता वापस तो कयस बीक ते कशी बीक मागची आयदन परकटांगलांनी घालून न्हिदून पळय तशी न्हिदून आसता. तशीची आमकां स्वप्नांतू आमी व्हडधनीक जेवच्या पुरोची कळ्ळें. जाय जाल्यार संपतच्या पुरो रायूय जेवच्या पुरोची एक स्ವಂತ हेलिकॉप्टर घेवन भोंवच्या पुरोची जाल्यार जाग जाल्यार कुडले आमगेली निज स्थिती कसं आसता ते तशी आसता न्हय. तशीची क्षत्रिय तशीची युद्ध जाले नंतर रणरंगा मेल्ली नंतर वापस तांकां पळोवका म्हूण म्हळ्यार जायना जाल्यार तुका एक विशय सांगता. फुड्याकलो संजय म्हूण म्हळालो आशिल्लो ताका ताणें अशीची तागेलो पूत मेल्लो म्हूण सांगून भारी दुख्खीत जावन आसतना नारद महर्शी थंय येताची आनी ताका मस्त सकट जनाले विशय सांगताची मरण कोणाकय चुकील ना म्हूण तें पळय तें तुकाय आयक तुका हांव नारदान संजया सांगिल्लें तुका सांगतरस की नारद पळय संजया म्हाका जेवो तुका जेवो प्रजांक जेवो कोणाकय सुख दुख्ख म्हळें सोडलेलें ना एक न्ही एक दीस
पुरे मरण पाहू का इथं मला जन्म आईल्यांच्या बहिण मग त्याची कत्र दुःख करतं कसं लाग घे तुक मस्त रायांगेल काणी सांगता सम ऐक अविक्षित म्हण म्हळ्या लेकडो रायस तगेल पूतू मरुत म्हण आशिलो त्या मरुत रायान कितली सकड यज्ञ याग केला तागेला कितलं संपत्त आशिलो म्हण म्हळ्यार साक्षात इंद्र वरुण ब्रह्मदेव बृहस्पती सकड जन येऊन तागेलागी आज्य घेऊन वतलीच की तिथले दिसून प्रत्यक्ष दिसून ताणे यज्ञागलेला आहुती घेऊन वतलीत त्यांनी मात्र नाही मरुतू कितली यज्ञ केला म्हण म्हळारी इंद्रान पशी चढ यज्ञ केला कायदा त्या वेळारी एक पंता मरुताना यज्ञ करताना बृहस्पती आव यज्ञ करईना वरण तुगेला यज्ञ काय दीक्षित जाऊन वरण घ्या ना म्हणताना बृहस्पतीला भाव संवर्तकच पळाय ताणे मरुताक यज्ञ केरईल मरतू कसल समर्थुराय मळरी तागेले काळांतू पावसू धन धान्य सकड समृद्ध मात्र नी यज्ञ जथोर सुच म्हणत पळे निरंतर यज्ञ जतर सुचे काही तर म्हणारे मरुताने एक महायज्ञ करताना ते ते मरुत हा परिवेष्टारो मरुतस याव संग्रहे म्हणारी आवीक्षितस्य आवीक्षित म्हणतोच अवीक्षित अल्पूतो कोण मारुतो मरुतरायो त्यांनी विश्वदेवा सभासद म्हणला तागेले यज्ञाक विश्वदेवतेची सभेंत बर बैसून असता आशिल्लीच की मरुद्गण साध्य हन्नीपुरे जन परिवेष्टारो कामाचे जाऊन आईल जना वाडचे कोरचे पुरे करता आशिल्लीची म्हूण सांगून तितले एक नमनेचे श्रेष्ठ यज्ञ केलेलो श्रेष्ठ त्या नाव पाविलं मरुतरायू ताकाय मरण आशिल्लें म्हणटना तुक्का तुगेले चेडवांक पुरे जना मरण आशिल्लें वाड म्हूण कसो सांगचे आसतू सोडी आनी एकलो अतिथी सत्कार करच्याक आसक्ती आशिल्ले सुहोत्र म्हणल रायू तवय मरण पावला कितले नाव घेवो ताकाय मरण आशिल्लें खंय तर म्हणारी सुहोत्राल काळगतीची 1 वर्ष पर्यंत इंद्र सुहोत्राल वैरचे मोगान भांगरा पावस हाडे इतके तेच्यावन भुंयक त्यागेल काळांतूची वसुमती म्हळ्यार वसुमती म्हळ्यार नांव भुंयक सुरे दुखून आशिल्लें जाल्यार हें सुहोत्र रायाल काळगती ते वसुमती म्हळ्यार नांव सार्थक जालें वसू म्हळ्यार भांगर तशी पावसूची भांगराचो म्हणली नंतर नैन समीत भांगरा उद दाखय तशी त्या भांगरा उदकांतू भांगराचे जळके भांगराचे पुरे जलचर तशी आशिल्ले सुहोत्रा भारी आश्चर्य काही तसले सुहोत्रू समीत पळे संजय रायाल पशी चढ धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर्य प्रति एकांतू संजय रायाल पशी चढ जावन आशिल्लो तो तशी आसतना तागेले तोची मरण पावलो सुहोत्रा तुगेलो पुत्रू यज्ञ करनी ब्राह्मणांक दान दक्षिणांनी आनी कितें दिन ताणें तसो ल्हान मल्लेल विशयांत कसोच अंगदेशा बृहद्रयाल विशयूय अशीची तो श्रेष्ठ देव ताणें आईले ब्राह्मणांक यज्ञ आईल ब्राह्मणांक भांगराचे माळा काण दिला खंय ताणें 1 कोटी गायी म्हशी बसवू गायी असल पुरे हजारगटल्यान सेवक पुरे दक्षिणा रुपार ताणें दिल्लेले म्हूण म्हणटाची तसल अंगराज तो बृहद्र तो ताकाय मरण येयला मात्र न्ही हुशीन रालपूत शिबी तुका गोत्तच न्हय शिबी कितलो व्हडलो दानशूर म्हणू जाल्यारी ताणें तवय मरण पावला मागिरी दुष्यंत शकुंतलेल पूत जावन आयलो भरतवंशाचो भरतू महात्मा भरतू कळ्ळो तागेल निमती ह्या भारत देशाक भारत म्हूण नांव आयिल्लें तसो ताणी कांय कितली राजसूय याग कितले अश्वमेध यागनी केला म्हूण ना जाल्यार भरतू मर निमे म्हणटना तुगेल पूत मेल्लेल विशयांत कसो विशय आसा रामू दशरथाल पूत जावन जन्म आयलो रामू म्हणल रायू तोय ता मरण पावला म्हण अंत दिला म्हूण तुमी पळय तशी लेक्का म्हणना राम तागेलो अवतार समाप्त करून न्हय तू बत्तर दिसना जालो तो कळ्ळें मरण पावला म्हण तागेलें पार्थिव शरीर न्ही मेळ्ळी
जाल्यार हो हांगा नारद महर्शी संजयाला की रामाल विशयी सांगता. रामराज्य कशें आशिल्लें, राम म्हळ्यार कोण, ताका ल्हान कोण, ताका लम्म कोण, कैकेयी निमती ताणें रानां वचका गेल्ले कशी, तागेले वनवासांत कसो सकट गेल्ले, तागेले बायल सीता देवीक वनवासा वेळार रावणान कांपिल्ले, सगळी रामायणा विशयी रामाला पुरे सांगता. आनी रामाले तितली सकट कश्ट भोगून ही राम राज्यभार करतना पावस कलकला येता आशिल्ले, केन्नाय दुर्भिक्ष म्हळ्यार नाशिल्लें. तसले खंयचे प्राणी पक्ष्यांक दुर्मरण म्हळ्यार नाशिल्लें. अग्नी पडचे, उदका पडचे, कसले ना, रोगरुजीन हें नाशिल्लें. स्त्रियांकय 1000 वर्ष आयुश्य आशिल्लें. 1000 वर्ष भोर न्हू, मागीर चड असोचे पुरुश आशिल्ले. तितली प्राय जाल्यार तांणी निरोगी धडकाय जावन आशिल्लीची. रामाल राज्यभारांत एकल्या लोट एकल्यांक व्यर्थ वादविवाद ना. स्त्रियालांतूची, स्त्री म्हळ्यार लढाई कुंटी म्हणटा, जाल्यार तांगेलांतू कसले विवाद ना म्हणलें पुरुषाल विशयी सांगता म्हणना. अयोध्या देशांतू रामाले प्रजे जावन आशिल्लो, पुरे जन धर्म मार्गांतूच आशिल्लीची. तसलो राम 14 वर्ष 1000 वर्ष तो राज्यभार कोरून मागीर जाल्यार तोवय ना जाल्लो न्हय. मागीर तो भगीरथाल विशयी, भगीरथाल दिलीपाल विशयी पुरे सांगता. तांणी समीत तितली सकडी श्रेष्ठाती श्रेष्ठ राय समीत आजी नांची म्हणटना आमगेल पुरे विशय कसं असं, तुगेल विशय कसं असं म्हणून मानदाता मस्तरायाल विशयी सांगतो. मानदातू नवशाल पुतू ययाती, नाभागाल पुतू अंबरीशू, पुरे आमकां पुरे जनाल काणी गोत्त आशिल्लीची वापा सांगता म्हणना. तशी मागीर शशबिंदू चित्ररथाल पुतू तो तस्सली श्रेष्ठाती श्रेष्ठ राय अमूर्तरय सालपूतू गयू तो गय तांतू 100 वर्ष काल होम करून होमशेशान मान ताण घेवची शिलकय. तशी गयाक अग्नीन वर दितना अग्नील्या कसं तुका वर जाय म्हणून अग्नीन निमगे अग्नीला ताण म्हणलेल खंय हांव दान दिलेल तशी मिगेल ऐश्वर्य अक्षय जावका इत्याका म्हळ्यार आनीक जना दान दिवका न्हू. धर्मांतू म्हाका श्रद्धे आनीक चोडका मेगेले मन केन्नाय सत्यांतूची आसुका असल पुरे अग्निदेवान वर ताका दिल्ला म्हूण आमी ऐकल्याची संजया. तसले गयाकय मरण इला म्हणून अशी कितलीकी सकड रायांक गेले काणी सांगता. संक्रती रायाल पुतू ರಂತಿದೇವು तागेले अतिथी यज्ञा विशयू तसलो ರಂತಿದೇವು नात. इक्ष्वाक वंशाचो सगरू तवय नात. तशी मागीर वेनाल पुतू प्रथू हांगेल पुरे विशयू सांगता. जाल्यार येस पळय तूं तुगेले विशयू तूं मस्त दुःख भोगता न्हू संजया, पुतना म्हूण सांगून म्हणून सांगतना मागीर नारद सांगता. पळय तेदना तो म्हणटा की म्हाका इतले सकडी विशय तुमी सांगले न्हय जाल्यार मिगल दुःख पुरे गेल्ला म्हूण हांव सांगना. जाल्यार म्हाका एक आश आसा. आतां दुःख मस्त उणी जालें म्हाका, जाल्यार म्हाका एक आश आसा. तुमगेल निमती जेवण मिगेल पूत वापस वंतलो म्हूण सांगून आश आसा म्हणून. तेदन नारद सांगता. पळय संजया वय तुका सुवर्णष्टिवी म्हळेलें नांवाचो तुगेलो पूत मेल्लो जाल्यार तो वापस येना. जाल्यार तुका हिरण्यनाभ म्हूण म्हणलेलें लेक हिरण्यनाभ म्हणलेले पूत जाता तो 1000 वर्ष जीवन करून आसता म्हूण कळबे. कडेरी पर्वतान अनुग्रह केलेलो तो सुवर्णष्टिवीक म्हूण नारद सांगता. पळय त्या वेळाक युधिष्ठिराक एक मनांत प्रश्न येता. सुवर्णष्टिवी संजयाक पूत जावका जाल्यार पर्वत मुनील अनुग्रह कशी कारण जाल्ले जाल्यार पर्वत मुनीन सुवर्णष्टिवीक संजयाल पूत जावन दिल्ला जाल्यार अप्राप्त प्रायर तो कसले मेल्लो. त्या कालांतू मनुष्य 1000 वर्ष थंय वांचून आसतलीची जाल्यार संजयाल पूत कौमार अवस्थे पशी फुडें मेल्लो म्हूण ताणें कसं की होम दान यज्ञ याग कसले करनी म्हळ्यार कुमार अवस्थे येवचे पशी फुडें मेल्ला म्हूण जालें न्हय. ताका कसले तसले रे सुवर्णष्टिवी म्हूण नांव येयलें सकड सांगता आमकां म्हूण म्हणटना तो सांगता. पळय कोण कृष्ण सांगता. धर्मराया तुका तांगेल काणी हांव सांगता. नारद आनी पर्वत तांणी कोण म्हळ्यार मावळ आनी भाचे
तांकां बुलोकांचो संचार करता म्हणलें आशेन देवलोकां देखून बुलोकां येताची येवन हांगा बुलोकान तूं कितली की काळ ते राबतात तांणी हांगा मनुश्य कशी जीवन करता पळय तशी जीवन करताची भारी प्रिती तांकां. त्या वेळार तांणी भोंवतर आसतना वटुची तांणी एक शपथ करून घेताची आमगेल्या मनान तूं कसलेय एक आशी संकल्प कसले जेवो ते अशुभ विशय जेवो आमगेल्या मनाक कसले आयल्यार एकल्या नान्नेकल्या सांगता निपून दवरूं ना खंयच्यो विशय तेदन तांकां शाप येता जायत म्हूण तांणी एकले ओपूनच तांणी प्रतिज्ञा केलेले. तशीच भोंवता वचून तांणी श्रंजय रायाला वचून पावताची. तांणी म्हणटकीर राया आमी तुगेल्या एका स्वल्प काळ आश्रीत जेवनासचें म्हूण लेखला आमी आज तितले काळ तूं आमकां हांगा आसूक राबूक जेवणाचे हाजे ताजे पळय वेवस्था करता. संजय जायत म्हणटा कितले काळ थंय राबतात तांणी राबचे वेळाक धुवेक तांगेले सेव करचे खातीर ते रायाले चेडवान करचे. आतां आमी कुंतीन दुर्वासाल सेव केल्लो न्ही आयकनीच वेळ रायाल सेव करता म्हूण सांगता. त्या वेळार ती सेव करता पाप ते दोग जणी ब्राह्मण तांणी देवते जेव सांगता दुवेक तांणी देवते म्हणल्याक देवाल सेव करतरस म्हणल्याक पित्र म्हणल्याक नम्माल सेव करतरस म्हणल्याक म्हण तशी ती पाप तिगेलें नांव सुकुमारी म्हणून ती तांगेले सेव करतस जाल्यार पळय मनशाल लोकांत आयल्यांची मनशाल म्हणके खाण जेवण करताची तशें जावन मनशाल मना कामन येता पळय तशी नारदाल मना सुरवेक तिगेल वैर मन जलके कळवे दिसवता सुकुमारील विशयांत ताका भारी प्रीती उठाच्या शूर जाल्यार पर्वताले ताण सांगनी जाल्यार पर्वतूय तपस्वी न्हय नारदाल तोंड तागेले बॉडी लँग्वेज म्हणटा पळय अंगचेश्टे हे पुरी पळयतना तागेले तोंडा जेवचे चेंजस हे पुरी पळयतना पर्वताड उठ जलके कडेरी निमगेलके नारदाक तूं मिगेला कसं की विशयू निपंद बरलावा तू आम्ही दोग जणांनी शपथ केलेलं आमगेले दोग जणांना मनान तू कसं विषय येयला तो चांग जेवो नज्जशील जेवो एकलेले सांगता म्हूण जाल्यार म्हाका दिसतरस तूं शपथ पट्टी केला म्हूण सांगून तुका हांव शाप दिता. म्हाका कळ्ळा तुका हें चिल्लील वैरी मनान तो आशी उठयला म्हणून जाल्यार तूं प्रतिज्ञेक अनुसार जावन चलता म्हूण जाल्यार मिगेला तूं सांगता आशिल्लें न्हय तुका हांव शाप दिता तूं ब्रह्मचारी येद्दोळ वारडी जैन तुका आनी मिगेल मावळो जाल्यार देखून तूं म्हाका गुरू जावन आस ब्राह्मण जावन येस जाल्यार तुका हांव श्राप दिवचो न्ही एकय एक कारणा खातीर तुका श्राप दिता. परस्पर प्रतिज्ञा केलेली तुवें प्रतिज्ञे चलयसून दिन न्हय म्हूण सांगून पळय मिगेल शापा प्रकार ही चेल्लील वयर तुका मंजला न्हय हिची तुगेले बायल जाता जाल्यार वारडीक जाल्ली कुडले तुका तोंड मांकडाल जाता तुगेले तोंड पळयतना मांकड अशें दिसता म्हूण नारदाकय कोप येतकय म्हणटकय पळय म्हाका शाप दितवे तूं घे तुका तपस्सू तूं लायक तपस्वी ब्रह्मचर्य पालन करता सत्यनिश्ठस तुका जितेंद्रियत्वस असल जनाक स्वर्ग मेळटा म्हणटात न्हय जाल्यार तुका स्वर्ग प्राप्ती ना तुका स्वर्गा वच्चक जायना परस्पर शाप दिल्वे आनी पर्वत विंगड तिकड चमकलो नारद हांगा राबलो संजय रायान सुकुमारीक कळवे वर्डीक कोन्न दिलें कोणाक नारदाक कडेरी वर्डीक पाणिग्रहण जाल्ली तक्षण तागेलें तोंड मांकडात जाल्लें जाल्यार तिणें अवहेळन करनी ती नारदाक ती पतिव्रता स्त्रीशी बामणाल सेवेन तुची केन्नाय आस्त आशिल्ले शिवाय एक दीस पुणे मेगल बामण कपी रुपाचो म्हाका एक चंद बामण मेळयत आशिल्ले असल्याक वारडीक कोण घेतले हांवें म्हणून कसले लेखनी कडे एक पंता अशीच पर्वत थंय दुखून चमको लोकसंचार करता आशिल्लो न्हय एक पंत एक अरण्या येतना थंय नारद कपी तोंडा नारदूय दिसलो कुडले पर्वतान नारदाक अभिवादन केलें इत्याक म्हळ्यार पर्वताक नारद मावळो न्हय म्हणाल म्हाका तूं स्वर्गा वच्चे एक आदेश दी म्हाका तूं शाप दिल्लो स्वर्गा वच्चे ना म्हण हांव हांगा भूलोकान तूं खंय खंय भोंवतरस तेदना पर्वता पळोवन नारद म्हणाल तुवें म्हाका सुरवेक कपी मुख्य म्हूण शाप दिलेले खातीर हांवें कोपान तुका स्वर्ग मेळूनच म्हणून शाप केलेले मिगेल शापा प्रभावान तुका स्वर्गा वच्चा जाय न्ही जाल्यार तूं मिगेले
पुत्रस्थानार आशिल्लो तूं म्हाका श्रापूनच दिशिल्लें जाल्यार परस्पर दोग जाणां काही कळ्ळें परस्पर आमी श्रापून घेवच्यानच दिशिल्लें म्हूण कुठले दोग जणी तांग गेले शाप निवृत्ती करून घेतले नारदाक तागेले सुरवेचे तोंड येयलें पर्वत स्वर्गा चमकलो कडेरी चंदू जाल्लेलो नारदा पळोवन तिका बैंजेलके कोणाक सुकुमारीक यो आमगेलो बामूण न्ही कोण यो म्हूण सांगून ती भिवन धांवली के तेन्ना पर्वतान आपोवन सांगलें की योचे तुगेलो बामूण मेगेल शापा निमती ताका कपिमुख जाल्लेले म्हणून सांगून शापा दोशान तशें जालो आनी तो समजलो म्हणून जल्वे नारदू बायले लोटो सुकुमारी बोटो तो घर कड तिगेल घरा राबलो हांगा पर्वतू स्वर्गा चमकलो तेदना युधिष्ठिरालागी कृष्ण ही काणी सांगून हेंची नारद ते तन्नी कळवे सुवर्णष्टिवीन जन्म आयिले तागेलें मरण प्रत्यक्ष जावन पळयलेले तशें जावन तूं आनीच विशय हें नारद जालें निमगी हें नारद म्हळ्यार तो नारद एकूच तशें नारद जालें निमगी म्हूण युधिष्ठीर नारद जालें निमगीत की म्हाका सुवर्णष्टिवील जन्म वृत्तांत सांग तुवें म्हूण तेदना तो म्हणाल की नारद बाई तुका येदोळ कृष्णान सांगिल्लें विशय कळ्ळी न्हय रायान आमकां पर्वताक सकडी मस्तकाळ राबोवन घेतिल्ले पुरे विशय सांगले न्हय त्या वेळार आमी थंय दुखून वच्चें म्हूण म्हणटना राया एक वर दिवन वच्चो का म्हूण जाल्लें त्या वेळार तांणी रायाले वर निमगितना राय म्हणाल की तुमी मेगेल वयर कुश पविले म्हाका एक व्हड विशय जाल्यार वर दिवका म्हूण आसल्यार म्हाका तुमगे अनुग्रह एक वर म्हूण जाल्यार वराच विशय वर मागयना राय जाल्यार वापस पर्वत निमगीत के राया तुगेले मनाक कसले जो बहु कालात संकल्प कसले आसवे पळय ते करुया ते दिवया तुका म्हूण बाई ताका एक मस्तकाल दुखून एक आश आशिल्ली कसले म्हळ्यार ताका चेडून आशिल्लीची तो म्हणटा बाई अभीप्सामी सुतम वीरम वीरवंतम दृढव्रतम आयुष्मंतम महाभागम देवराज समद्युतीम म्हाका एक दृढव्रत जावन आशिल्लो म्हळ्यार दृढ मनाचो बलिश्ट जावन आशिल्लो एकदम वीर जावन आशिल्लो आयुष्मंत जावन आशिल्लो सौभाग्यशाली जावन इंद्राल समान तेजस्सू आशिल्ले एक चेल्या चेडूं जेवको म्हूण आशस म्हूण कडेरी तो सांगता कई नारदू आनी पर्वत सांगताच कई संजया तुगेली ही आश पुणी तुका पुरय जाता जाल्यार तूं दीर्घायुष्मंत जावका म्हळ्यार पळय तें एक जायना इत्याका म्हळ्यार पळय तुगेल मनांत देवराज इंद्राक सोलवाका मेगेल पुत्तान म्हळ्यार संकल्प दिकून थंयक एक चूक जाली तुगेली निमती तशें जावन तुका पूत पुरय तूं लेखील वरी जाता एक आयुष्मंत मात्र जायना तुगेले पुत्ता सुवर्णष्टिवी म्हूण नाम दवरी तो भारी ख्याती पावता म्हूण आनी मात्र तूं देवराजा समान तेजस्सूची जोका म्हणा न्हय आतां देवराजा दिसच्या पुरो मेगेल तसलो तेजस्वी एकलो बुलोकांत तसो म्हूण तशें हांव देवराजाल निमती तूं वता केन्नाय रक्षण कोरका म्हूण कडे पर्वतान तशी सांगिल्लें ऐकून संजय सांगता जायत मेगेल पूत अल्पायू जेवच्यानच मेगेल पुत्ताक दीर्घायुष्मंत जेवची तशी तुमी अनुग्रह करायची म्हणून जाल्यार पर्वत ते पळय ताणी एक चुकी इंद्राक सोलसात तसलो इंद्राल तसलो इंद्रा पशी श्रेश्ठ आशिल्लो तशें पळय कोणीय लेखून म्हूण हांगा दाखयता पळय देवतेंक देवान तांगेलें योग्यते तक स्थानमान दिवन जेला बुलोक आशिल्ले जन केन्नाय देवतेंक समान जायनाचे तशी इंद्राल वैरी पर्वत आशिल्ले गौरवा निमती पर्वत वापस ताका कसले वर दिना त्या वेळार नारदू ताका संजया समाधान सांगता पळय तुका एक पंत मस्त संकट येता त्या वेळार तूं मेगेल स्मरण केल्यार पुरो तुका तुगेल पुत्ताक प्रेत म्हळ्यार तो मरण जाता तुका वापस त्याच्या रुपार तुगेले हाडटा तूं दुख बेजार करूं नाका म्हूण तशीच संजयाक सुवर्णष्टिवी म्हणल पूत जाता इंद्राले समान तेजस्वी जाता इंद्रू सुवर्णष्टिवीन खंय म्हाका सोलवायला री मेगेल इंद्र पदवी तांडून घेतल्यार म्हणून भंयानाची ताका तो कसो करता ताका कशी मारचें म्हूण सांगून मना आसता तागेले इंद्रा एक न्ही एक दीस सुवर्णष्टिवी मारका
कडेर एक दिसू वज्रायुधाक वागा रुपारी सुवर्णष्टी बी मारू पेटयता. कडेरी त्या वज्रायुध वागा रुपार गुंतरच सुवर्णष्टी बी केदन मारचे हांगा संजय अक्का पुत्र जल्ला नवे तो सगळो तीस बैलेल ओटू बहुतर रस्ता एक दिसू त्यांनी बहुतर असताना ताक एक आय केला पळोवच्याक ते चेरडाक सुवर्णष्टी बी तिगेल ओटू तो खेळतरच एकडे तेकडे धांवन 5 वर्ष इतलेची जल्लरी भारी एक पराक्रमी पूत कैतो सुवर्णष्टी बी तो पळिता एक व्हड वाघ ताका दिसलो. ते वाघू ते चेरडाले लग्गीत येयले कळवे येवन ताका ते पुत्ताक गड भितर खावन घालिताड. तो चब्बून घालून खावन अर्द मर्द करून सोडला न्हय. ती आया बॉम्मान रडता कडेरी इंद्रान पेटयल वज्रायुध नव्हते व्याघ्र रुपार येवन मारले. मागीर व्याघ्र ते आयुध इथं अदृश्य जाल्ले. हांगा ती त्या मटा पळयत कसं लेका म्हणून संजयू तेगेल राणयो पुरे इथं येयलीच की पळिल्यारी संजय आल्पूतू सुवर्णष्टी बी थंय नेलारी मोरन पडला. कडेरी रडतना संजय आले अम्माई म्हळ्यारी संजय आले बायलोय म्हळ्यार त्या सुवर्णष्टी बिले अम्म पळय जन तन्नी थंय ओडवडावन रडताची. त्या वेळाक रायाक उडग आसले कसले कश्ट कालयले नारदाल स्मरण करी म्हूण ताणें नारदाल स्मरण केले कुडले नारद थंय वचून पावलूय जल्ली कळ्ळें. मागीर नारद संजयाक मस्त समाधान करता इंद्राल्याक अनुमती घेवन ते चेरडा वांचयता. मागीर तो सुवर्णष्टी बी चेडू भारी श्रेष्ठ चेडू जाला नव्हतो आनम्मा भारी संतोष. एक पंता संजय राय मेल्लो. सुवर्णष्टी बी 1100 वर्षपर्यंत धर्मान राज्यभार करतके. मागिरी सुमार चढून जातात ताका सुमार काळ राज्यभारांनी करून कडेर मरण पावता. तूं तशी युधिष्ठिरा तुगेल मना मस्त दुःखच पुरो जलरी तू राज्यान तू अभिषिक्त जावन राज्याभिषिक्त जावन राज्यभार तुवें कोरका म्हूण सकडी नारदान सांगिल्ली. नारदानच आता युधिष्ठिराला सांगचे न्हय ह्या विशयो. नारदू ताका समाधान करताची. कडेरी हांगा आतां युधिष्ठिर कसं करता नारदान कितले की सांगला रे भारी दुखारी बसला नव्हता युधिष्ठिरू कसं करता. त्या एक अंदाज असं कोणाक वेदव्यासांक ताजे खातीर तांणी धर्मराया सांगताच की हे धर्मराया रायांक प्रजावर्गांक धर्मान परिपालन केल्यार मोक्ष मेळटा म्हणून म्हणटाच. तशी तुगेले अन्नाले आज्याले पिज्जाले पुरे राज्य हें तशी तूं धर्मानुसार जावन राज्य परिपालन कोरका. इत्याक म्हळ्यार ब्राह्मणांक कसल कोरका तांणी तांकां तपस म्हळ्यार कसन तांगेले म्हळ्यार वेदांतू सांगल्या बरी कसले कट्टुनिट्टू देहदंडना उपासू येते देवाल प्रित्यर्थ जावन त्यांच्यात व्हड तपस. तशी आनी तो सांगता ब्राह्मणांगेल विशयो क्षत्रियांगेल विशयो वैश्य शुद्रांगेल विशयो पुरे कसचे सुका तांणी कसल कोरका सांगून आमी पळय स्वधर्म निरत जावन वसुका धर्म मळरीची प्रमाणशास्त्र म्हूण म्हणलें आमकां कोळका जाल्यार जावन गेल्ले विशयान तूं कसले दुख्ख करनाशी आनी तूं कशी तुका उदार करून घेवयत म्हणून पळय.
आणि रायन कोरखा जेलेलं कर्तव्य पुरे करीम. त्या वेळारी युधिष्ठिराक एक मना येता पळे हे राज्य सम करून घे म्हणून राज्य अळसूचे म्हणून सम जलारी हे राज्य पावन घेवचे खातीर कितले जनांक संहार केला हांवें न्हय हेंचे म्हाका भारी दुख्ख कसं करीत हक्का ते दना तांणी तो सांगतके कोण नारदो युधिष्ठिरा आव कितकी जनां दीश मारले तांणी न्ही जावन अवध्य शिले म्हूण सांगून तूं लेखता न्हय जाल्यार मरणा कारण अमकेची तमकेच म्हूण सांगूचें ना. हजार कारण असता, हजार जनाल मरण हजार रितीर जाता, ताका हजार कारण असता कळ्ळें. आत ये मरण जेवच्याक कारण 4 नमुनेच म्हूण सांगयत कसं न्ही म्हळ्यार शुभाशुभ कर्मफल कवयत सल परमात्मुची मरण दिवच्या कारण जेवच्या पुरो सर्व हांवें करचें मेगेल निमते जेवचें म्हूण लेखतले तर जीवूय कारण जेवच्या पुरो जेवो केलो पण आकस्मीक जावन कसेल की अवघड जाताची तंत भितर मरताची त्यावेळी कारण जेवच्या पुरो ना नतल्यार फुडली जन्मांत आमी कसं केलें की त्या कर्मफलान इतले कश्ट भोगताचे म्हूण सांगून जेवच्या पुरो कळ्ळें. तशी आतां एक संशय विचारपूर तुका आमी करचे पाप ईश्वर प्रेरितच म्हळ्यार परमात्माला प्रेरणेन सर्व जात म्हणजे करचे पाप काम परमात्माला प्रेरणेन जेवचे न्हय म्हूण सांगून ते पुराय जनाल मनांत आसता पळय आमी परमात्माला प्रेरणेन परमात्मान पुरे करूच म्हणजे आमी कसं की वायट काम केलेलें ते परमात्माला प्रेरणेन म्हूण गेलें न्हय तसलें आमकां पाप येवचें कसं लेक हें जनाल मनांत आसता ह्या प्रश्न आमगेल पुरे जनाल मनांत हे एक संशय आसताची आसता म्हळ्यार त्रेणविना तेनविना तृणमपि न चलती आमकां गोत्तस म्हळ्यार परमात्मा तुगेले शिवाय कसलें जायना हांगा जेवचे सर्व काम तुगेल निमती आमगेल करिना सर्वाक प्रेरक तूं म्हूण म्हणटाची इराकू प्रेरकू सर्वय परमात्मा म्हूण सांगून तरी शुभाशुभ कार्य आमगेल करिना आमगेले पूर्व प्रारब्धा समजावन आमगेल करीन शुभाशुभ काम करायसिता शुभाशुभ फल दिता हें पुरे आमी आयकलाची हांगा एक आमकां संशय येता तरी आमी पुरे विष्णू प्रेरणेन जी काम करचें हांगा की वायट की पुरे परमात्माला प्रेरणा करचें म्हण जाल्यार वायट काम केलें तेन्ना आमकां पाप कसो लेक पळय आख्खेक व्यास दृश्टांत दिताचे पळय एकलो अरण्यांत व्हड एक वृक्ष आसा हातान तो कुडार धरून कातरतर आसा आतां वृक्ष कातरतना पाप संघटन जेत वयन वृक्ष जाल्यार एक जिवू न्हय जाल्यार कातरलेलें कोणें त्या कुडारान त्या कुडार धरून उबारलेल्या मनशान पेट मारलेल्या मनशान जाल्यार कातरलेल्या कुडारान जाल्यार कुडाराक पाप म्हण आसता ना न्हय त्या हाता धरून कातरलेल्या मनशाक न्हू पाप आतां इत्याक हांगा एक सान प्रश्न कुडारा इत्या पाप ना आमी कसं म्हणना यो त्या जिवनातील ताका कसं गोत्तस एक लोखंडा कुडूक नव्हतो हां जिवनातिलें म्हूण म्हळ्यार थंय अभिमान नातिलें म्हूण लेख आमी कशी म्हूण म्हळ्यार आमी सांगताची हांव हे रूख पुराय ट्रीम केल्लो कातरलें म्हणून मनुश्य सांगताची जाल्यार त्या मनशाला आत्ता आसूचे कुडार हांव कातरलेलें म्हणटा ना न्हय तेंची तो कातरलेलो मनीस कुडारान कातरलेलें म्हूण म्हणा हांवें कातरलेलें म्हूण म्हणटा न्हय तशें जावन हांव मेगेलें म्हूण आसता तितले काळ जेवचे कामाक प्रेरण परमात्मान दिल्यार केल्लें हांवें म्हूण म्हळेलें एक विशय आमी सांगले अभिमान दाखयलें म्हूण जाल्यार ते कामा निमती जेवचे सर्व पाप पुण्याक बाध्य आमी जाताची तशी तेंची कोण देहाभिमान सोडला हांव केलेलें मेगेल निमती जालेलें म्हूण सांगचे सोडला पळय तेदना ताण केल्लेलें कर्माचें सर्व पाप पुण्य फल ताका ना जाता परमात्मा कृष्णार्पण म्हणटाचे आमी न्हय तूं करयलें विष्णू प्रेरणेया विष्णू प्रित्यर्थम कडेरी कृष्णार्पण तशी शिवाय आमी लेखल्या बरी पळय
त्या कोडली त्या कुडार जड वस्तू नव्हते ताका कर्म करचे स्वातंत्र्य ना तशें ताका पाप पुण्य लेप ना हे सहज जावन पुरे जनान सांगचे उत्तर आमी त्याची सांगतना पळय हांव कातरलें म्हणजे कोडलीन कातरलें म्हणटा ताका जीव ना तशी लागताचे आमी जड वस्तू त्या म्हूण तशें जावन हातांत कोण कुडार धरता तो मनुश्याची कर्त्र जालो तेदना आतां तशें पळोवचें गेल्यार तो कोडली केल्लो एक थंय खंय खंय वचूं येता तो विशय कसो वचूं हांव सांगलें केल्लें म्हूण म्हाका कळिल्लें तसल्यार कातरलेले कोडलीन न्हय म्हूण म्हणटना त्या कोडली म्हणून पुरो हांव कातरलें जाल्यार म्हाका तें दार करलेलें ते कोडल करची मनशान न्हय ताकाय पाप येवो म्हूण अशी इजत आशिल्लो कळ्ळें जाल्यार आमी थंय एक वाद करीत कोडल केल्लो कोण पळय रूख कातरूं मूल कारण तो जालें न्हय म्हणटा पाप ताकी तेका ना म्हूण जाल्यार कोडल केल्लेल्यान तें धरून रूख कातरेचें म्हूण म्हणलां ना न्हय तशें जावन हांगा आमी एकल्यान वयर एकल्यान आरोप घालतर वचयत ताजे पयशी विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम तशें जावन कृष्णार्पण इतलें केल्यार जालें तेदना आमकां कसले पाप पुण्याचे तोंदरे ना अशी आमी लेखूंक जाता म्हणून आनी सांगताची इतले पुरे पुण्य पाप धर्म अधर्म हाजे विशय पुराय सांगता पण कृष्ण धर्मरायाक प्रत्येक सांगून मागीर सांगता पळय धर्मराया तुकत पाप केला पाप केला पाप केला म्हणून मना आसलें रे पापा प्रायश्चित्त शास्त्रांत मस्त सांगला पाप परिहार जाता कळ्ळें तशें जावन तूं आतां कसो कोरका म्हणल्यार तूं पुरे प्रायश्चित्त आदी करी आनी वेदव्यासय तेदन सांगता ताका तूं विद्युक्त जावन कसो यज्ञ याग आनी कोरका म्हणून कोरून प्रायश्चित्त आदी पुरे केल्ली म्हूण जाल्यार पाप परिहार जाता ना म्हटल्यार तूं मनांत पाप केला पाप केला पाप केला म्हूण सांगून दवरून मेल्ल्यार लोकांतरा वता न्हय म्हळ्यार मरणा नंतर परलोका वता न्हय ते पाप तुगेले म्हापशी येता म्हणून व्यास उपदेश करता जाल्यार पळय कितले जणांनी उपदेश केल्ले पळय नारदान सांगलें कृष्णान सांगलें वेदव्यासान सांगलें ताजे फुडें भावंडान सांगला कळ्ळें देवस्थाना म्हणलें एक मुनीन सांगला कितली ऋषी मुनीन सांगलें भावंडान सांगलें बायलेन सांगलें आवचून सांगलें कोण सांगलें रे समाधान व्यासानी इतलें सांगलें रे ताका मनान तूं शोकमुक्त जायन की तो मना दुखून वापस येत्याचें सांगतके सांगिल्लें हांव राज्य लोभान अशें पुरे केल्लें मिगेलेची पुरे बंधू बांधव मारले सगळे करू वंशनाश जावचे हांव कारण जालो मिगेल निमती त्या क्षत्रिय स्त्री हांकां कसो सकळ दुरवस्था येयले बामूण ना केलो जना चेडू ना केलो जना अनम ना अशें पुरे केलेलें मिगेल निमती न्हय इतले पाप खंयची प्रायश्चित्त होम केल्यार हांव केलेलें पाप राशी नाश जायना कितकी आतां नरकांत हांव अधोमुख जावन पडटा म्हाका कसले संशय ना तशें जावन हांव आनी वरलेलें मिगेले आयशांतूल दिसू अत्युग्र तपस्सू कोरून तपश्चर्य कोरून व्रतनिश्ठ जावन वनप्रस्थ संन्यास आश्रम पुरे पालन करून देहत्याग करता तेंची श्रेश्ठ म्हूण सांगून दिसता म्हाका म्हणून मागीर निमगीतके म्हाका आश्रमांतुले विशेष धर्म पुरे सांगतवे म्हूण सांगतना व्यास महर्शी कळ्ळी तांकां आनीक हाका मनांत हांव क्षत्रीय म्हूण लेखून केल्लें सम्य तेका म्हळ्यार हागेल्या मनांत थंय येद्दोळ 12 वर्ष वनवास करतना तो ब्रह्मचर्य आश्रमांत आशिल्ली न्हय तांणी वनवासांत पुराय जनांनी ब्रह्मचर्य व्रत केला तांणी अन्य कसं म्हळ्यार ब्राह्मणाल बरी जीवन केलेलें अंगातय निमून कोरून कंदमूल फल खावन तशें जावन तो आनी त्या वेळा पुराय ऋषी मुनी तांकां अरण्यांत तांगेले संसर्ग आयिल्ले प्रती एकल्यान धर्मबोधन केलेलें हे पुराय ऐकून नाका आतां हांव ब्राह्मण धर्म पालन करची लायक क्षत्रीय धर्म नाका म्हूण म्हणलेलें तागेले मनांत आयला म्हूण म्हळे खातीर तांणी खंडाखंडीत जावन सांगताची हे धर्मराया पळय
तू क्षत्रिय म्हण म्हणेल समा उडका सदा बरें तेन्ना तू गेले मनान तोल दुःख राबतो पळय आतां तू मारला 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 म्हणेल क्षत्रिय पुरो तांणी पुरे विरस्वर्ग पावल्यांची तेका म्हळ्यार तांणी तांगेल स्वधर्मांत आसून युद्ध कोरनूच मेलिलीची तांणी बिनी आमी युद्ध करना म्हण पाटी घालता बील जाल्यार पापिश्ट जाता आशिल्लीची तांणी तेका सलजेन आन्यक कसं म्हळ्यार तुवें काय त्या रायांक पुरे मारलेलें न्हय भीमू अर्जुनू नकुलू सहदेवू हांणी पुरे युद्ध करून कितली कितें जाणां मारला जाल्यार तांणी मारलेलें न्हय ते इत्याक म्हळ्यार तांगेल मरण लागे येयलें देव कालरू पारेवनु कोणाल करीन कसल कोरक ते निमित्त जावन तांकां दवरून तांगेल करीन खरं येयलें तशी आनी हे पळय जावचें आशिल्लें ते कालपुरुश म्हणलोच पळय मृत्यू ताका हें महायुद्ध एक निमित्त मात्र जाल्लें तशी तूं वच पळय पुरे देवा सोडी इत्याक म्हळ्यार कालपुरुशी परमात्मुची जाल्लेल प्रती विशय तो साक्षीभूत जावन वच ताका खंयची कोण कसो केला कसो जाल्ला पुरी ताका कळटा तशें जावन आनीक तुका पाप केला हांवें म्हूण मनायल्यार दुर्योधनादीन एद्दोळ केल्लेले तुमी सनपण्यार दुखून केन्ना दुखून तांगेल उठो सत्यदन दुखून पयर तांगेल मरण जेवतय तांणी केलेलें शुभ अशुभ काम पुरे उडगास करी तेदना शुभ कितलेशील अशुभ कितलेशील म्हूण कळटा तशी ते अशुभ काम तांणी चड केलेले देखुनूच असले विनाश तांकां जाल्ले तूं खंयचे रितीरी तुगेले नडवळीका आचार वेव्हार दवरून घेतला म्हण पळय तूं करचे सर्व कर्म निष्काम जावन वचुका नियत जावन आशिल्लें व्रतानुश्ठान येदोळतय तूं केला तुगेले आचरण पुरे सत्संप्रदायाची आनी तुगेले गूण सद्गुणाची तशें जावन तुकाची निमित्त कोरून त्या कालपुरुशान दुर्योधनादी कौरवाल नाश केलेले तशी अनेक कसं म्हूण म्हळ्यार कालपुरुशू सर्व दुष्कर्म सत्कर्म करून ताका ताका जाय आशिल्लें फलय दिता राजसूय याग जेवचे पशी फुडेची युधिष्ठिराक गोत्त आशिल्लो न्हय ह्यो विशय द्यूत खेळटना जाल्यार युधिष्ठिरान सांगला न्हय हाची परिणाम भारी घोर जाता युद्ध जाता म्हूण सांगून तेदन ताणें सुमार प्रयत्न केला न्हय युद्ध म्हणून डिक्लेर जावचे पशी फुडें कितले प्रयत्न केला संधान करचें अशी तशी म्हणून जाल्यार संधानाक दुर्योधन ओपलवे ना इत्याक म्हळ्यार देव प्रेरणा तशी आशिल्ले तशी युद्ध जाल्लें 5 चेडूं मरलींच न्हय जाल्यार तेदन द्रौपदी आशिल्लीची 5 जन जाल्यार युद्ध जावन निश्चिंतेरी गेलवलीच म्हूण न्हिदो नासतना अश्वत्थामा कृपान येवन मारलेलें न्हय युद्ध नाश जातरी युद्ध पुरे जातरी तागेले चेडूं नाश नाश आशिल्ली न्हय युद्ध जाल्लें तेसू रात्रीची तांकां कोच्यान घाल्ली न्हय मारून घाल्ली न्हय धर्मरायाच्यान चुकोवच्यो जाल्ले वे ना न्हय तशें इतले पुरे जेवचे कोणाले निमते म्हळ्यार आमी विधी पुरुश म्हणटा कोणय न्हय तो विधी पुरुश साक्षात परमात्मुची तशी हे पुरे विशय सांगून वेदव्यास महर्षी सांगताची हांव तांकां मारलें तांणी म्हाका मारताची हे पुरे फटी येले कोनुका पुराय जनान तांगेल कर्मानुसार कर्मफलाक अनुसार जावन आत्ताचे कर्म करचे आनी तांगेल कर्मानुसार जावन इतली जनाल मरण जालेलें ते मरण जनन आमच्यान चुकोवच्याक जायना कोणाच्यानय चुकोवचें जायना तशें जावन देव कसल करता तशी आमी इठ्ठांगे हिरवेन हरये म्हणटा पळय तशी आमी आसुका म्हूण सांगून वेदव्यास धर्मरायाक मागीर 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 सुमार रितीरी बुद्धी सांगताची मागीर सांगता पळय
तू आत्ता तुका मस्त जबाबदार अस तू दुःख करून बसणे तू कंचे राय पर युद्धांत सहाय करो इलिची ತಂಗೆಲ್ ರಾಜ್ಯ ವಚುನು ತಂಗೆಲೆ ಚೆರಡುವಾಂಕ ಆಶ್ವಾಸನ ದಿವನು चेडू नानातले संसार नात्र पुणी असतलीत नव्हे आता एकाच वेळे चेडू वड्डे जल्लीची महाभारत युद्धांत चिमकलीची म्हण जाल्यार री थंय तांकां भरलेले कोण आस तांकां एक पट्ट बांदून ते राज्य सुव्यवस्थीत जावचे तशें न्ही कोरकन तुवें आतां खंयचेय एक राजवंशांत तुमगेले वटू युद्ध आयिल्ले कोण सकट जन्मेल्लेत न्हय तांगेले वंशांत चेल्ले चेडू ना म्हणले क्या त्या वेळार चिल्य पुणी आसतात न्हय चेल्ले आनू अम्मा आनू पूत पुरो युद्ध आयिल्ल्यांची खंयचेय एक राज्यांत बापूस युद्ध आयिल्लो गेला पुतूय गेला म्हणल्याक त्या वेळार थंय सुचें खंयचेय एक बायल मनीस सिंहासनार बैसून पट्टाभिषेक करूं येता म्हणूनच न्हय तशें जावन तूं आतां कसो करता म्हळ्यार तूं तुगेलें चक्राधिपत्य आसूचें सर्व राष्ट्रा संचार करून थंय पुरे क्रम जावन आसूची वेवस्था करून मागीर इंद्रान पाप निवारणे अश्वमेध याग केलेलो उडग आसा पळय तशीची तूं अश्वमेध याग करून घेवका आनी तुका 100 सांगले वापस सांगता युद्धा कोण कोण मेल्ला तांकां प्रेश जाल्ले की तेश जालें की तें जालें की हें जालें की कसं जेवचें आसा मोरून गेला न्हय आनी कसं जाता की त्या प्रेनाक तुका दुख्ख नाका तुका कोणकी मेल्ला म्हळ्यार तूं दुख्ख करचें नाका क्षत्रीय धर्म कसो न्ही ताका अनुगूण जावन तुमी चल्ल्यांची आनी मेळ्ळेलें राज्य चंद्रिती राज्यभार करून सुखार आसचें शिवाय धर्मो रक्षते रक्षिता म्हणटा पळय तशी तुका इहांतूय परांतूय श्रेयस्सू जावका म्हण जाल्यार तुवें धर्म पालन करता त्या वेळार ते धर्म तुका रक्षण करता म्हण आतां धर्मरायाक आनीक प्रश्न येता तो निमगिता ताका व्यास पितामहन निमगिता खंयचे खंयचे सकट कर्म करून मनशान प्रायश्चित्त करून घेवीत खंयचे विधाचे प्रायश्चित्त केल्यार पापकर्म केल्लेले जना पाप विमुक्ती जाता ह्या पुराय विशय म्हाका तूं सांगता म्हण त्या वेळार वेदव्यास पाप निवारणे कसल कर्म करता म्हण म्हणलेले विशय सांगताची ते आमी फायच्या दिसाचे महाभारतांत पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा अध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु न हम कर्ता हरिः कर्ता न हम कर्ता हरिः कर्ता।